नमस्कार. संदेश यूट्यूबवर आपल्या सर्वांचं स्वागत. असं म्हटलं जातं की आजोबांनी आंब्याची झाडं लावावीत आणि त्याची गोड फळं नातवाने चाखावीत. ही आपल्याकडची जुनी म्हण केवळ शब्दापुरतीच नाही, तर ती जीवनातील एक अतिशय महत्त्वाचं सत्य सांगणारी महत्त्वाची गोष्ट आहे. आता या म्हणीचा जर खरा अर्थ आपण पाहिला तर करमाळ शहरामध्ये त्याचं अत्यंत नामवंत उदाहरण आहे, आणि ते म्हणजे आपल्या करमाळ शहरातील सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर जे होऊन गेलेले आहेत ते विश्वनाथ बाबूराव वीर उर्फ तात्या यांच्या आयुष्याशी आणि त्यांच्या कुटुंबाशी निगडीत घडलेली घटना आहे. आता खरं तर तात्या हे नाव केवळ बॉन्ड म्हणून प्रसिद्ध नव्हते, तर एक जिव्हाळ्याचं व्यक्तिमत्व होतं, विश्वासाचं आणि आपुलकी जपणारा माणूस म्हणून त्यांची फार मोठी अशी ओळख होती. त्यांच्या जीवनाचा जर आपण आलेख घेतला तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपली सुरुवात केली. म्हणजे खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपला प्रवास सुरू केला. आणि त्यावेळेला सोलापूरचे जे प्रसिद्ध वकील होते S.H. शहा यांच्याकडे त्यांनी कारकून म्हणून काम केलं. त्यावेळेला कोर्ट करमाळ्याला काही 15 दिवस होतं आणि माड्याला 15 दिवस होतं. त्या कालावधीत ते कारकून म्हणून काम शिकले, आणि केवळ कामच शिकले नाही तर पक्षकाराशी कशा पद्धतीनं बोलावं, पक्षकाराशी कसा संपर्क ठेवावा, माणसं कशी जोडावीत, हेही तात्या त्यांच्याकडून शिकले. आणि पुढं ते बॉन्ड रायटर म्हणून काम करू लागले. आता बॉन्ड रायटर म्हणून काम करताना ते केवळ जमिनी विक्रीच्या खरेदी एवढ्यापुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यांचा अनेकांशी संपर्क आला, वकिलांशी संपर्क आला, राजकारण्या लोकांशी संपर्क आला, तालुक्यातल्या प्रत्येक गावातील लोकांशी त्यांचा संपर्क आला आणि त्यांचे संपर्क वाढत गेले. हे संपर्क इतके चांगले निर्माण झाले की लोकांना काही अडचण आली की लोक इतरांकडे कुणाकडनं जातात केवळ तात्याकडे जायचे. एक आपला विश्वासाचा माणूस आहे, एक माणुसकीचा माणूस आहे. त्यामुळं आपले कौटुंबिक वाद असतील, भावकीतले काही प्रश्न असतील, बांधाचा प्रश्न असेल, जमिनीचा वाद असेल, कुटुंबातले वाद असतील, हे येऊन तात्याला सांगायचे. आणि मग तात्या त्या पद्धतीनं त्यांना जे योग्य वाटतील त्या वकिलांना ते काम सोपवायचे आणि ते काम चालू राहायचं. विशेष म्हणजे वकिलांकडे काम देताना तात्या अतिशय निरपेक्ष भावनेनं वकिलांकडे काम देत होते. कुठल्याही प्रकारची त्यांची अपेक्षा किंवा कुठल्या पद्धतीने त्यामध्ये काही ते त्यांची इच्छा नव्हती. आणि सरळ अतिशय प्रेमानं सर्वांना मदत करायचे, सांगायचे. आणि त्याच वेळेला त्यांना असं वाटायचं की आपण पण वकील असलं पाहिजे. आता खरं तात्यांच्या मनात ही खंत होती, परंतु आता परिस्थितीच्या पुढं ते शक्य नव्हतं. पण ती खंत त्यांनी आपल्या कामामध्ये कधी आड येऊ दिली नाही. आयुष्यातले सर्वच लोकांना त्याने अतिशय मदतीनं, अतिशय आवडीनं, अतिशय आनंदानं सर्वांना मदत करण्याच्या दृष्टीनं त्यांचं जे काम चालू होतं ते कायम चालू होतं. आता त्यांचा परिवार जर पाहिला तर त्यांना नानासाहेब आणि कमलाकर ही 2 मुलं. नानासाहेब लवकरच तात्यांच्या बरोबर काम करू लागले आणि त्यांनी नानासाहेबांनी दूरदृष्टीनं जमिनी खरेदी करणे, विक्री करणे, प्लॉटिंग करणे आणि त्याचबरोबर इतर एक वेगवेगळे व्यवसाय सुरू करून आर्थिक स्थिती त्यांनी अतिशय लवकरात लवकर तिचा जम बसवला. आता त्यानंतर दुसरे जे चिरंजीव आहेत कमलाकर, यांची सुरुवातीपासून इच्छा होती की आपण पोलीस खात्यामध्ये जायचं, फौजदार बनायचं. आणि त्यासाठी त्यांनी मेहनत केली. त्यांची शरीरयष्टी तशीच होती, त्याच पद्धतीने त्यांचा अभ्यास होता. ते MPSCच्या माध्यमातून प्रयत्न करत होते. पण तात्याची इच्छा होती की त्यांनी वकील व्हावं, आणि नियतीची पण तशीच इच्छा होती. म्हणजे त्यांची पोलीस खात्यामध्ये काही म्हणजे शासनाचे निर्णयच त्यावेळेला लागले नाही, आणि त्यामुळं त्याच्यातून त्यांचं फौजदार होण्याचं स्वप्न वारगळलं आणि मग ते वकिली क्षेत्राकडे आले. आता वकिली क्षेत्राकडे ते जरी आले असले तरी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं, प्रामाणिकपणानं आणि अभ्यासवृत्तीनं एक सक्षम आणि नामवंत वकील म्हणून अल्पावधीतच नाव कमवलं. आणि एवढ्यातच ते मर्यादित राहिले नाही, तर त्यांनी आपली जे काही मित्रपरिवार जोडला किंवा अनेकांशी जे काही त्यांचं दैनंदिन कामकाज होतं, सातत्यानं चिकाटीनं प्रयत्न करून त्यांनी या क्षेत्रामध्ये एक चांगलं काम नाव कमवता त्यांनी आपल्या पुढच्या पिढींना पण, म्हणजे आपल्या दोन्ही मुलांना, पुतण्यांना
यामध्ये वकील म्हणून क्षेत्रामध्ये येण्याचं त्यांनी पाठबळ दिलं. आता जर आपण बघितलं तर तात्यांच्या जो वारसा आहे, म्हणजे तात्यांना स्वतः वकील व्हायची इच्छा होती पण ते होऊ शकले नव्हते. पण त्याच्या मनातली जी सुप्त भावना होती ती त्यांच्या पुढच्या पिढीने कशी आणली. आता त्यांची बघा नातू ॲडव्होकेट अक्षय कमलाकर-वीर, ॲडव्होकेट अजिंक्य कमलाकर-वीर, ॲडव्होकेट प्रीतम नानासाहेब वीर, ॲडव्होकेट किरण उद्धव उर्फ संजय वीर, ही त्यांची नातवंड ही वकील झाली. आता सध्या वकील म्हणून कार्यरत आहे. एवढंच नाही तर त्यांच्या सुनबाई ज्या आहेत ॲडव्होकेट सुजाता प्रवीण वीर, या सुद्धा वकील आहेत. आणि आज त्या पुणे येथील राज्य शासनाच्या जे काही एक आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय आहे त्याच्यामध्ये विधी अधिकारी म्हणून काम करत आहेत. आता ही जी नातवंड आहेत काही करमाळा शहरात आणि काही इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं काम करत आहेत. एवढंच नाही तर आता ॲडव्होकेट कमलाकर वीर, म्हणजे ही जर सर्व यादी पाहिली तर एकाच घरामध्ये एकाच परिवारामध्ये वीर परिवारामध्ये 6 जण आज रोजी वकील म्हणून कार्यरत आहेत. आणि या सर्वांची मूळ प्रेरणा जी आहे ती म्हणजे आहे तात्यांच्या पेरलेल्या मूल्याची बीज आहे त्यामध्ये. आता ही खरं एका कुटुंबाची कथा नाही तर ती एका व्यक्तीच्या निस्वार्थ सेवाभावाची, जिद्दीची आणि दूरदृष्टीची असणारी ही बाब आहे. तात्यांनी लावलेलं झाड आज बहरलंय आणि त्या झाडाची फळं केवळ वीर कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला त्याचा गोडवा देत आहे. खरंच काही माणसं स्वतःसाठी जगत नाहीत, ती पुढच्या पिढ्यांसाठी वाट तयार करतात. याच पिढीतले विश्वनाथ तात्या वीर हे त्यापैकी एक होते. आणि त्यांनी जी पेरणी केली त्या पेरणीचं फळ किंवा त्या पेरणीचा भर आज नातवांच्या माध्यमातून जगासमोर येत आहे. त्यांच्या सर्व वीर परिवाराच्या या वाटचालीला आणि कार्याला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.